सिंधुदुर्गमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री दीपक केसरकर यांनी विविध मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली। शाईफेक प्रकरणावर बोलताना केसरकर म्हणाले, अशा प्रकारच्या घटना घडता कामा नयेत, अशा घटना वाढल्या तर काम करणं अवघड होईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। धर्मांतर प्रकरण आणि निदा खान तसेच इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यांवर बोलताना त्यांनी सांगितले की धर्मांतर विरोधी कायदा आता अधिक कडक करण्यात आला आहे। कोणतीही कारवाई चौकशीशिवाय होत नसते आणि चौकशीत काही निष्पन्न झाल्यानंतरच पुढील कारवाई केली जाते, असे त्यांनी स्पष्ट केले। इम्तियाज जलील यांच्या भूमिकेबाबत प्रतिक्रिया देताना केसरकर म्हणाले, धर्मांतर हा प्रकार मुळातच बेकायदेशीर असून त्याचे समर्थन करण्याचा प्रयत्न कुणीही करू नये। तर तामिळनाडूच्या राजकारणामुळे इंडिया आघाडीत निर्माण झालेल्या मतभेदांवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी भूमिका मांडल्यानंतर त्यावर अधिक भाष्य करणं योग्य नसल्याचं त्यांनी सांगितलं। शाईफेक झालेलं आहे, कसं बघताय याच्यात? नाही, असं होतं कामा नाही, कारण असे प्रकार झाले तर मग कोणी त्यांना काम करणं अवघड होऊन जाईल। त्याच्यामुळे हे प्रकार घडता कामा नये असं मला वाटतं। धर्मांतर प्रकरणात निदा खान जे आहे त्याच्यावर मदत केल्याप्रकरणी MIMच्या खासदारांवर गुन्हा दाखल करण्यात, त्याला सह आरोपी करण्यात आलाय आणि इम्तियाज जलील पण याची पण चौकशी झालेली आहे। हे बघा, एकंदरीतच मी आपल्याला सांगतो की धर्मांतर विरोधामधला कायदा हा खूप कडक झालेला आहे आणि धर्मांतराचे प्रकार घडू नये याच्या संदर्भात आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः स्टेटमेंट दिलेलं आहे। त्याच्यामुळे ज्या काही कारवाई होत असतात त्या चौकशी केल्याशिवाय कोण काही कारवाई करत नाही आणि त्याच्यामुळे चौकशीमध्ये आढळलं तरच ते कारवाई केलेली आहे असा अर्थ होतो त्याच्यात। इम्तियाज जलील वारंवार दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारचं वक्तव्य करत होते आणि आता त्यांचा सहभाग दिसून येतोय। कसं बघता याकडे? त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे काय? नाही, कारवाई आपण म्हणता की झालेली आहे म्हणून आरोपी केला आणि नगरसेवकाला सह आरोपी केला। निदा खान यांना स्वतःकडे घरात ठेवल्याप्रकरणी त्यांना सहआरोपी करण्यात आलं। हे बघा, मला एकच आपल्याला सांगायचं आहे की धर्मांतर हा प्रकारच मुळात बेकायदेशीर आहे आणि त्याच्यावर कारवाई झाल्या असताना त्याचं समर्थन करण्याचा कोणीही प्रयत्न करू नये असे माझं स्पष्ट मत आहे। तामिळनाडूच्या राजकारणावर इंडिया आघाडीमध्ये फूट पडल्याचं काल मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आणि ही अनैसर्गिक आघाडी होती असंही मुख्यमंत्र्यांनी आरोप केला। मुख्यमंत्र्यांनी एखादं स्टेटमेंट केल्यानंतर त्याच्यावर मी स्टेटमेंट करणं योग्य आहे। एक प्रश्न काल प्रमोद चिकरांनी हिंगोलीमध्ये परवाच्या दौऱ्यात असं विधान केलं की सावंतवाडी नगर परिषदेला निवडणुकीच्या काळात 100 कोटी आणले, कुठेतरी पैसे वाटपाच्या मुद्द्याला त्यांच्याकडनं अधिकृत वक्तव्य म्हणावं लागेल, त्याकडे तुम्ही कसं बघता? नाही बघा, आता निवडणुका होऊन गेलेल्या आहेत, त्याच्यावर अधिक वक्तव्य करत राहण्यामध्ये फार मोठं काही साध्य होणार असं मला वाटत नाही। त्याच्यामुळे त्यांनी चांगलं काम करावं, त्यांच्या कामाला, चांगल्या कामाला माझा नेहमी पाठिंबा आहे। सावंतवाडी विरोधात